संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारून असंख्य क्रांतिकारकांना घडवणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे या दोन्ही महापुरुषांच्या जयंती दिनाचा उल्लेख घेणे काल निर्णय दिनदर्शिकेने टाळल्यामुळे मातंग एकता आंदोलकांच्या वतीने कालनिर्णय दिनदर्शिकेचा जाहीर निषेध करण्यात आला। या अनुषंगानं मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराच्या वतीनं शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष संदीप मानकर यांच्या नेतृत्वाखाली कालनिर्णय दिग्दर्शिकेची होळी करण्यात आली आणि कालनिर्णय प्रकाशनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या निषेध कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप मानकर, जिल्हा सहसचिव कैलास भालेराव, जिल्हा संघटक भरत मानकर, शहर सचिव मच्छिंद्र बहिलम, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर दणके, जगदेव म्हस्के, विलास भालेराव, सुरेश चंदनशिव, मधुकर कांबळे, संदीप वैरागळ आदींनी सहभाग नोंदवला। या वर्षीच्या त्यांच्या कालनिर्णयाच्या अंकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहे असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर या देशातील असंख्य क्रांतिकारकांना घडविणारे आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लहुजी साळवे या दोन्हीही महापुरुषांचा जयंतीचा उल्लेख करणं या कालनिर्णय प्रकाशनानं टाळलं आहे। म्हणून आज मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने आणि सकल मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर या कालनिर्णय प्रकाशनाच्या अंकाचा जाळून होळी करून आणि त्यांचा कालनिर्णयाच्या प्रतिमा फाडून आम्ही त्यांचा आज खऱ्या अर्थानं जाहीर निषेध व्यक्त केला। खरं तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या 1 ऑगस्ट दिनीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी असते। तो मात्र उल्लेख त्यांनी कालनिर्णयाच्या अंकामध्ये घेतलेला आहे आणि 14 नोव्हेंबर या क्रांतिगुरू लहुजी साळवेंच्या जयंती दिनी त्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते। त्या पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीचा सुद्धा उल्लेख त्यांनी घेतलेला आहे, मात्र अण्णाभाऊंचा आणि लहुजींचा उल्लेख घेणं त्यांनी टाळलेला आहे। म्हणून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा एक मोठ्या प्रमाणात जातीवाद या ठिकाणी स्पष्ट असा दिसून येतोय। म्हणून आम्ही मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं कालनिर्णय प्रकाशनाच्या सर्व टीमना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आपण जी झालेली चूक आहे ही फार मोठी चूक आहे। ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करून घ्यावी, अन्यथा या चुकीचे पडसाद आणि याचे परिणाम राज्यभर तीव्र स्वरूपाचे उमटतील आणि या सर्व परिणामाला आपल्या कालनिर्णय प्रकाशनाला सामोरं जावं लागेल। मी संदीप दादाराव मानकर, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य। NTV न्यूज मराठी, कन्नड, जिल्हा संभाजीनगर।